तर आज आपण शास्त्रोक्त पद्धतीने पंचामृत कसं बनवायचं हे पाहणार आहोत। तर हे पंचामृत जास्त करून पूजेसाठी वापरलं जातं। तर बघा, मी इथे एक बाउल घेतलेला आहे। तर या बाउलमध्ये आता 1 चमचा मध टाकून घेत आहे। तर याच चमच्याने मी सर्व यातील जिन्नस मोजून घेणार आहे। तर 1 चमचा मध टाकलेला आहे, तर 2 चमचे आपल्याला तूप घालायचं आहे। बघा, मी तूप घालून घेतलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे। तर 2 चमचे तूप टाकलेलं आहे, तर आपल्याला 4 चमचे साखर वापरायची आहे। 4 चमचे मी मोजून साखर टाकलेली आहे। तर आता आपण 4 चमचे साखर घातलेली होती, तर आता दही आपल्याला 8 चमचे घालायचे आहेत। तर 8 चमचे दही मी यामध्ये बाउलमध्ये घालून घेत आहे। तर आता ज्यामध्ये आपण दूध टाकणार आहोत, तर 8 चमचे दही घातलेलं आहे, तर त्याच्या दुप्पट म्हणजे 16 चमचे दूध घालायचं आहे। तर बघा, ही शास्त्रोक्त पद्धत आहे। तर तुम्ही ही अंदाजे पंचामृत न बनवता या पद्धतीने पंचामृत बनवा। तर पंचामृत खाल्ल्याने आपल्या शरीरातील जे गट्स असतात ते सुधारतात। हे पूजेसाठीही जास्त प्रमाणात वापरलं जातं। बघा, हे असं चमच्याने परत ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे यातील जिन्नस आहेत ती पूर्ण एकजीव होतील व त्यातील साखर ही विरघळेल। तर बघा, मस्त असं पंचामृत तयार झालेलं आहे। आता ह्याच्यावर आपण तुळशीचं पान टाकणार आहोत। तर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा।